आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 764. आपण या कथानकामध्ये मारीच आणि रावणाचा हा संवाद अभ्यासत आहोत. रावण जो शूर्पणखेच्या कडून सांगितल्या गेल्यामुळं अत्यंत चिंतातूर झालेला आहे की खरदूषण त्रिशिरा यांची शक्ती देखील माझ्यासारखीच होती, मग ह्यांना मारणारा आहे तरी कोण? जर तो मनुष्य असेल तर त्याच्या पत्नीचं अपहरण करून मी त्याला निश्चितपूर्वक हरवू शकेन, आणि जर तो भगवंत असेल तर त्याच्याच बाणांच्या आधाराने या देहाला त्यागून मी आज भवसागरामधून पार होऊन जाईन. रावण असा विचार करून अत्यंत कल्पकतेने मारीचाच्या जवळ जातो. मारीच जो प्रभू रामचंद्रांच्या बिनटोकाच्या बाणाने काही वर्षांच्या पूर्वी प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या बरोबर जात असताना 100 योजन पलीकडं या लंकेच्या किनाऱ्यावरती येऊन पडलेला आहे. रावणाने मारीचाला नमस्कार केला. गोस्वामीजी म्हणतात की नीच व्यक्तीची विनम्रता देखील अत्यंत दुःखदायक असते. मारीचाने देखील रावणाचा सत्कार केला, येण्याचं प्रयोजन विचारलं. जेव्हा रावणाकडून त्याने त्याच्या अंतरंगात शिजत असलेला हा कट ऐकला की मी प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता हिचं अपहरण करू इच्छितो आणि त्यासाठी तू कपटाने मृग हो, त्या मृगाच्या आधाराने सीता आणि राम यांना वेगवेगळं कर, प्रभू रामचंद्र तुझ्या मागे येतील धावत, तोपर्यंत मी सीताजींचं अपहरण करीन. मारीच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून लागला की अरे आपण काय विचार करताय, तो काही सामान्य मनुष्य नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. ज्याने या खरदूषण त्रिशिराला मारलं तो काही सामान्य व्यक्ती असेल? सर्व प्रकाराने मारीचाने रावणाला सांगितलं खरं, परंतु रावण जो मनामध्ये एक निश्चय करून बसला होता की मी या भगवंताशी टोकाच्या विरोधाची भूमिका घेईन, आणि त्यामुळं त्या संतापात तो मारीचाला म्हणाला की तू काही माझा गुरु आहेस का मला सांगायला? मी सांगतोय तेवढं कर. रावणाचे हे रौद्रावतार बघितल्यानंतर मारीच मनामध्ये विचार करू लागला की रावणाला समजावण्यामध्ये काही अर्थ नाही. 9 लोक त्यांच्याशी कधी विरोध करू नये अशी नीती मारीच मनामध्ये विचार करतोय. शस्त्री मर्मी प्रभू सठधनी, बैद बंदी कबी भानस गुनी. काल आपण या प्रत्येक 9 व्यक्तित्वांचं जे त्यांच्याकडं असलेलं अपायकारक मूल्य आहे त्याचं चिंतन केलं. आपल्या मानसच्या एक अत्यंत सुजाण श्रोत्या विद्याताई गाडगे त्यांनी मला सहज निरोप पाठवला की दादा, ही 9 लोक देखील आम्हाला कळणं अवघड आहे, आणि त्याचबरोबर आधीच्या दोह्यामध्ये जे 4 जण सांगितले आपण, म्हणजे ज्याच्यामध्ये हत्तीला जो अंकुश आहे किंवा सर्प आहे किंवा मांजर आहे किंवा धनुष्य आहे, या 4 गोष्टी आणि या 9 गोष्टी यांची जर बेरीज केली तर 13 होते. तर मला असं वाटतं की महाराजांनी दिलेला त्रयोदक्षरी आपण जतन करावा, जेणेकरून काय पाहिजे आयुष्यात आणि काय नको हे महाराज ठरवतील. अत्यंत सुंदर चिंतन आहे हे, आणि माझी सवय असल्याप्रमाणे ज्याच्याकडून ते आलेले त्याच्या नावासकट मी आपणाजवळ हे पोचवून दिलं. सज्जनो, आता इथून पुढं मारीच कशा पद्धतीने विचार करतो हा भक्तीमधला पुरुषार्थ आहे बघा. त्याला इथं कळालंय की जर आपण रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर रावण एका टप्प्यावरती आपल्याला मारून टाकेल, कारण की हा संतापलेला आहे, हा शस्त्री आहे,
हा धनी आहे, म्हटलं तर मूर्ख देखील आहे. त्यामुळं याच्याशी आपण कुठल्याही पद्धतीने केलेला विरोध हा आपला जीव इथं वाचवू शकणार नाही. बर, जर ह्याचं ऐकलं तर आपल्याला पुन्हा ह्याच्याबरोबर रामापर्यंत जावं लागेल. आणि तिथंही गेल्यानंतर ज्या कारणासाठी म्हणून तो आपल्याला नेत आहे त्यामध्ये देखील आपला मृत्यू ठरलेलाच आहे. म्हणजे आपली मृत्यूची घटिका ही दोन्हीही बाजूला आहे. मृत्यूची घटिका जणू काही आपल्या जवळ आलेली आहे. परंतु काय आपल्या विधात्याचे आपल्यावरती उपकार आहेत की त्याने कोणाकडून मृत्यू घ्यावा याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. फार सुंदर मारीच विचार करतोय बघा अंतःकरणामध्ये. पंडित राम किंकरजी त्यांच्या एका पुस्तकाचं मध्यंतरी थोडंसं वाचन झालं होतं आणि त्यामध्ये त्यांनी मानसमधले 3 मृत्यू याची एक तुलना केली होती. मानसमध्ये रामाच्या अवतीभोवती असलेल्या 3 पात्रांचे मृत्यू झालेले आहेत. एक आहे तो म्हणजे बाली, जो आपण आता पुढच्या सोपानामध्ये किष्किंधाकांडात श्रवण करणार आहोत. सुग्रीव आणि बालीच्या लढाईमध्ये झाडाच्या मागून रामाने बालीला बाण मारला आणि त्यामध्ये बालीचा मृत्यू झाला. हे चरित्र आपण जाणताच. इथं भगवंत बालीचा वध करतोय आणि नंतर बाली जेव्हा विनवणी करतो तेव्हा राम त्याला म्हणतो की तू स्वस्थ थांब, मी तुला पुन्हा जीवनदान देतो. परंतु यावरती बालीचा विवेक रामाला म्हणतो की अरे हे असं मरण तू समोर असताना मिळतं, यापेक्षा अजूनही धन्यता ती काय, मला नको जन्म, मला नको हे जीवन. असं म्हणून बाली कशा पद्धतीने आपल्या देहातून प्राण सोडतो, जसं हत्तीच्या गळ्यातून फुलाची माळ गळून पडल्याचं त्याला कळत नाही, त्याप्रमाणे या देहातून बाली आपल्या प्राणांचा त्याग करतो. म्हणजे इथं भगवंत बालीला मारतोय, भगवंतच बालीला वाचवू पाहतोय, परंतु बाली जिवंत राहू इच्छित नाही. दुसरा मृत्यू आहे तो म्हणजे जटायूचा, जो आता काही दिवसांमध्येच आपल्या कथानकामध्ये येईल. जिथं जटायू रावणाशी युद्ध करतोय सीतेचं अपहरण थांबवण्यासाठी आणि आपली सर्व शक्ती लावून रावणाला तो अगदी धारातीर्थ पडण्या इतपत अनेक जखमा देऊन जातोय खरा, परंतु शेवटी रावणाचं बळ या गिधाडावरती, या जटायूवरती भारी पडतं आणि दोन्ही पंख कापल्या गेल्यामुळं जमिनीवरती रामाची वाट पाहत पडलेला तो जटायू. आणि प्रभू रामचंद्र येतात, आपल्या छातीशी लावतात, म्हणतात जटायू तुमचा मी प्राण वाचवू इच्छित आहे. आणि यावरती जटायू देखील रामाला तेच म्हणतो की रामा, अरे तू मला हृदयाशी लावलंस, आता अजूनही काय जगण्याचं राहिलंय माझ्याकडं, बस हाच तो क्षण मृत्यूचा. असं म्हणून जटायू आपला देह सोडतो. म्हणजे इथं रावण मारतोय, भगवंत वाचवू इच्छितोय, परंतु जीव वाचू इच्छित नाही. आणि तिसरा मृत्यू आहे तो या मारीचाचा. आणि राम किंकरजी म्हणतात की या तिन्ही मृत्यूंमध्ये सर्वश्रेष्ठ मृत्यूची तयारी जर कोणी केली असेल तर ती मारीचानी केलेली आहे. नो डाऊट की बाली आणि जटायूचं देखील धारिष्ट, की जेव्हा भगवंत प्रत्यक्ष सांगतायत की तुम्ही धीर धरा, मी तुम्हाला पुन्हा जीवन देतो, परंतु भक्तीचं हे मर्म या दोघांनी जाणलं की रामरायाने आपल्याला छातीशी धरले, रामराया आपल्या समोर उभा आहे आणि आता हा मृत्यू आलाय, आता कशाला मृत्यूपासून दूर जायचंय. परंतु इथं मारीच एका वेगळ्याच भूमिकेतून मृत्यूला सामोरा जातोय. आणि मला वाटतं की साधकाच्या जीवनामध्ये जर या मारीचाच्या मृत्यूची तयारी जी त्याने आपल्या अंतःकरणामध्ये केली, त्या दृष्टीने जर आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहता आलं
तर मृत्यू हा एक महोत्सव होऊन जाईल बघा. मृत्यू ही एक आमच्यासाठी स्थित्यंतराची पर्वणी होऊन जाईल. बाली आणि जटायूपेक्षा मारीचाचा मृत्यू का श्रेष्ठ आहे? कारण बाली आणि जटायू दोघांनाही माहित नाही की आपला मृत्यू आलेला आहे. किंबहुना बाली तर एकटा सुग्रीव असता तर निश्चितपणे त्याला तो मारून पुन्हा राजा झाला असता. जाताना तारा म्हणतीये ना बालीला की त्याच्याबरोबर जे 2 तरुण आलेले आहेत ते काही साधेसुधे नाहीत. यावरती बाली म्हणतो की जर ते सामान्य मनुष्य असतील तर मी त्यांना हरवीनच, परंतु जर ते भगवंत असतील तर यापेक्षा अजूनही तो सुवर्ण दिन कुठला. त्यामुळे बालीला देखील एक प्रकारे ही कल्पना नाही की झाडाच्या मागून आपल्याला कोणीतरी बाण मारणार आहे. त्यामुळे मृत्यू अचानक आला आणि त्यामुळे बाली देखील काही क्षण त्या मृत्यूला वरमला. मी दोषी आणि हा सुग्रीव सर्व प्रकाराने बरोबर, हे कसं रे, असा मनामध्ये द्वंद्वात्मक भाव देखील बालीच्या आलेला आहे. जटायू देखील मृत्यूच्या दिशेने खरं तर तयार नव्हता, परंतु अचानक या सीतेचा आलेला हा आक्रोश आणि त्यामुळं या जटायूने या रावणावरती केलेला हा हल्ला आणि या रणभूमीमध्ये जटायूचं रावणाकडून झालेलं या अत्यंत प्रदीर्घ वारांमुळं मरण, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जटायूसाठी देखील हे मरण अचानक आलंय. परंतु मरण समोर असताना निश्चयात्मक मरण आहे. कुठेही जरी गेलं तरी मरण आहे, इथं राहिलो तरी मरण आहे, रामाकडे गेलो तरी मरण आहे. आणि मरणाचा क्षण जवळ आलेला असताना अत्यानंदाने त्या मरणाकडे जाणारा एकटाच आहे आणि तो म्हणजे मारीच. म्हणून मारीच हे चरित्र जेव्हा आजच्या काळामध्ये सगळेजण या मृत्यूच्या काळजीने भयग्रस्त झालेले सज्जनो, त्यावेळेला आमच्यासाठी एक अत्यंत आदर्शवत चरित्र आहे की कुठल्या ना कुठल्या क्षणी तरी तो मरण हे आपल्यासाठी लिहिलेलंच आहे. अहो, कालच ते आपले अत्यंत दिग्गज गायक SP बालसुब्रमण्यम, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः इंस्टाग्रामवर स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केला होता की मी आता खूप छान आहे, मी 2-3 दिवसामध्येच घरी परत येणार आहे. आणि तिथून परिस्थिती बदलली आणि काही दिवसातच त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. प्रताप भानूच्या चरित्रामध्ये देखील गोस्वामीजींनी आम्हाला हेच सांगितलं की ती मृत्यूची घटिका आल्यानंतर ती काळ, ती वेळ, ती परिस्थिती माणसाच्या भोवती तयार होते किंवा त्या परिस्थितीमध्ये मनुष्य ओढला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर विधिलिखित आहेत, या कुठल्या अकाली येणाऱ्या गोष्टी नाहीयेत. मृत्यू हे एकमेव शाश्वत आहे आणि त्या शाश्वताच्या साठी जी तयारी आहे त्याचं नाव परमार्थ आहे. बघा, पूज्य बाबा म्हणायचे ना, काय येता गोंदवल्याला, केवळ आमटी भात गव्हाची खीर खाण्यासाठी नाही, इथं येऊन मृत्यूची तयारी आपल्याला करायची आहे. आणि मृत्यूची तयारी याचा जर आदर्श आपल्याला या चरित्रामध्ये पाहायचा असेल तर तो मारीच चरित्रामध्ये आहे. बघा, मारीच मनामध्ये कसा विचार करतोय ह्याची प्रक्रिया गोस्वामीजी आम्हाला या चौपायांमधून सांगतायत. मारीच जेव्हा रावणाच्या संतापाकडे पाहतो आणि तेव्हा मनामध्ये विचार करतो की याच्याशी वैर करून उपयोग नाही, कारण याला मी जितकं काही समजावायचा प्रयत्न करेन तेवढं ते माझ्यासाठीच अपायकारक होणार आहे. त्यामुळं आता मरण हे निश्चितपणे जवळ आलेलं आहे. उभय भांती देखा निज मरना, तबता किसी रघुनायक सरना. आपलं मरण दिसू लागताच एकच मनामध्ये जर विचार आला की आता रघुनाथाला शरण जाण्याचा आपण विचार करावा, त्यांना शरण जाण्यामध्येच आपलं कल्याण आहे. मरण निश्चित आहे. मरण टाळण्यासाठी रामाकडे जायचं नाही, तर त्याच्या साक्षीने आम्हाला हे मरण अनुभवायचंय म्हणून जायचंय. तो महाराजांच्याकडे एक मुलगा आला होता ना, तरुण. महाराज अयोध्येला असताना महाराजांच्या बरोबर त्याचा काही काळ सहवास झाला होता. महाराजांनी त्याला नाम दिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा तो महाराष्ट्रामध्ये परत आला तेव्हा त्याची तब्येत अचानक ढासळू लागली आणि बघता बघता वैद्यांनी घरामध्ये सांगितलं
की हा आता केवळ काही दिवसाचा सोबती आहे. तरणा ताठा मुलगा जेव्हा त्याला वैद्य सांगतोय की तू काही दिवसाचा सोबती आहे, मला सांगा, अहो इथं 80, 90, 100 वर्ष आयुष्य जरी झालं तरी मृत्यू समोर आल्यानंतर टाचा घासत, प्रपंच न सुटता, दृश्याची आसक्ती न सुटल्यामुळं हा मृत्यूचा प्रसंग अत्यंत जीवघेणा होणारी अनंत लोक आपल्याला दिसतील. परंतु या तरणा ताठ्या मुलाचं काय मनाचं धारिष्ठ आहे बघा. त्याने आपल्याला चुलत्याला सांगितलं की बैलगाडी जोडा आणि मला गोंदवल्याला घेऊन चला. शरपंजरी पडलेला हा मुलगा बैलगाडीतून उतरला. महाराजांनी बघता क्षणी उतरलं. अरे काय रे बाळा, काय झाली तुझी अवस्था ही अशी? महाराज जेव्हा एकदा एखाद्या मनुष्याला पाहायचे ना, कधी विसरायचे नाहीत बरं का. काय येणं केलंस बाळा इकडं? त्या मुलाचे काय शब्द असावेत? महाराज, आपण आपल्या हाताने माझी राख करून टाका. मी आपल्या दारात मृत्यूसाठी आलेलो आहे. काय त्या माऊलीच्या हृदयाला झालं असेल नाही? अरे अरे, रामराया कल्याण करेल बरं, असं म्हणून महाराज त्याला अत्यंत प्रेमाने रामासमोर नेत आहेत. दररोज आपल्या मुलासारखी त्याची सेवा शुश्रूषा करतायत. रामाचं तीर्थ देत आहेत, अंगारा देत आहेत. त्याच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवत त्याला धीर देत आहेत. परंतु जे विधात्याने लिहिलेलं आहे त्या प्राप्तीसाठी जो मुलगा आलाय, त्याला या अंगाऱ्यातून, या तीर्थातून आपला मृत्यू टाळण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त एकच इच्छा होती की इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, माण गंगा का किनारा हो, मेरा स्वामी मेरे पास हो. याच्या पलीकडे त्याला काहीच अपेक्षा नाही. आणि आनंदाने त्याने तो देह तिथं ठेवला. महाराजांनी देखील आपल्या लेकरासारखं त्याचे अंत्यसंस्कार केले. आणि महाराज एकच म्हणाले की काय तयारी होती मृत्यूला सामोरं जाण्याची याची, आनंदाने. सज्जनो, संतांची पुण्यतिथी ह्यासाठी, जन्मकाळ तर आपल्या सर्वसामान्यांसाठी आहे की बाबा एक असा सत्पुरुष जन्माला आला, त्याचा तो आनंदोत्सव ठीक आहे. परंतु पुण्य पर्व काळ, ज्यांनी या मृत्यूचा महोत्सव केला, असा पुरुषार्थ, असा परम आनंद. आणि त्यामुळं संतांच्या दारामध्येच खऱ्या अर्थाने या मृत्यूचं महत्व आपल्याला कळतं. मारीच अत्यानंदाने निघालेला आहे की आता मरण समोर आहे, तर मग घाबरायचं कसं याला? ती वस्तुस्थिती आहे, ते जीवनातलं सत्य आहे. मी नशीबवान आहे की मला काही वेळ आधी माझ्या मृत्यूची घटिका कळाली. आणि त्यामुळे मी रघुनाथजींना शरण जाऊन का नको मृत्यू स्वीकारायला? त्यामुळे आता एक करावं, शांत बसावं, या रावणाशी काही बोलू नये. कारण की जेवढी काही मी त्याला उत्तर देईन, जेवढा काही मी त्याला बोध देईन, त्याच्या संतापालाच मला सामोरं जावं लागेल. आणि त्याचा संताप माझी क्षणामध्ये खांडोळी करून टाकेन. आणि मी अभागी या रावणाला बघून मरू? छे छे, या रावणाने खरं तर आपल्यावरती फार मोठा अनुग्रह केलाय. अरे कोणाला पाहिजे हा देह? तसाही इतका काळ एकटाच पडलो होतो ना मी इथं. त्या निमित्ताने रामाचं पुन्हा दर्शन होईल, त्याच्या हातून मरण येईल, या देहातून सुटका होईल. अजूनही काय पाहिजे? त्यांच्या बाणाने मी का नाही मरू? असा मनामध्ये अत्यंत हर्षित होऊन मारीच निघालाय खरा. अस जिय जानी दसानन संगा, चला रामपद प्रेम अभंगा. मनामध्ये असा विचार करून मारीच निघालाय. प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्याचं अखंड प्रेम आहे. येणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर रामाच्या दर्शनाची उत्कंठता त्याच्या हृदयामध्ये वाढू लागलेली आहे. त्याच्या मनामध्ये एक विलक्षण हर्ष होतोय की आज मला माझ्या परम स्नेही प्रभू रामचंद्रांचं दर्शन होणार.
तथापि त्याने विचार केला की जरी हा हर्ष मी रावणाला सांगितला तरी त्या हर्षाने देखील हा क्रोधित होणार आहे. सज्जनो, जीवनामध्ये काही गोष्टी असतात ना, या मौनामध्येच शोभा देतात. भगवंताची असलेली आपल्यावरची कृपा ही काही ब्रेकिंग न्यूज नाही बरं का. ते भगवंतानी तुम्हाला दिलेलं एक अत्यंत वैयक्तिक असं अनुभवाचं स्थान आहे. जसं एखादा मुका गुळ खाताना आनंदित होतो, परंतु त्या गुळाच्या चवीचा आनंद तो दुसऱ्या मुक्याला सांगू शकत नाही, त्याप्रमाणे या अंतःकरणामध्ये आपल्या स्वरूपाचं दर्शन असलेलं, या रामाच्या प्राप्तीचं निमित्त जे या मारीचाला रावणामुळे मिळालेलं आहे, त्या आनंदाला मारीच रावणासोबत देखील शेअर करू इच्छित नाहीये. त्यामुळे महाराज देखील म्हणायचे की आपला परमार्थ जितका गुप्त ठेवता येईल तितका गुप्त ठेवा. काय होतं जर आपण खूप आपले अनुभव सांगत राहिलो तर? एकतर अनुभव जे या दृश्य जगाच्या आधाराने आहेत, प्रपंचाच्या आधाराने आहेत, या सगळ्या गोष्टींच्या आधाराने आपण आपल्या सद्गुरूची सत्ता, त्याची कृपा मोजणं म्हणजे अगदीच हिंगजिऱ्याच्या गिराहिकांमध्येच आपल्या सद्गुरूला ओढून आणण्यासारखं आहे. त्यांची परमकृपा ती या समाधानामध्ये आहे, एका अकारण आनंदामध्ये आहे. जो आनंद हा कुठल्याच वस्तुस्थितीवर नाही, किंबहुना ज्याला मरण समोर असतानाही असा विलक्षण आनंद मिळू शकतो, त्या स्वरूप दर्शनाची गोष्ट काही वेगळीच आहे बघा. त्यामुळे दृश्य जगातले अनुभव, लौकिकातले अनुभव हे त्या मानाने सद्गुरु कृपेच्या आधाराने आपण त्यांना संकुचित केल्यासारखं आहे. आणि राहिला स्वरूपाचा, आपल्या अंतर्मुख अवस्थेमधल्या अनुभूतीच्या प्रांताची गोष्ट, तर ती गोष्ट म्हणजे जणू काही एखादी आपल्या मनातली अशी जागा आहे, अशी एक कुपी आहे जी उघडल्यानंतर तिचा सुवास निघून जातो बघा. त्यामुळे ती न उघडता त्यामध्येच जसं एखादं भ्रमर कमळामध्ये राहतं, त्या पद्धतीने आपण त्या अनुभूतीच्या कुशीमध्ये पडून राहावं. ते अनुर्वाच्य आहे, कारण या समाजामध्ये रावण प्रवृत्ती अवतीभोवती आहे बरं. आणि त्यामुळं अशा प्रवृत्तींना देखील रावण हा कधी हर्षित होऊन स्वीकारणार नाही, तो त्यावरती देखील क्रोधित होईल. आणि त्यामुळे मारीच मरणाला सामोरं जातोय, कुठली भीती तर जवळपास देखील नाही, कुठल्या आसक्तीचे पाश त्याच्याबरोबर नाही, किंबहुना अत्यानंदाने मारीच रावणाबरोबर निघालाय की बस मरण आहे, घ्यायचं आहे, स्वीकारायचं आहे, मग रामाच्या हातून का नको. आणि तिथपर्यंत जाऊस तर आता एक करायचंय, गप्प बसायचंय, बोलायचं नाही. आणि हो, हा रावण अत्यंत हुशार आहे. कदाचित माझ्या मौनामध्ये देखील माझ्या अंतःकरणात काय चाललंय याची जाणीव त्याला झाली तरी देखील हा क्रोधित होईल. त्यामुळे तो आनंद देखील अशा पद्धतीने साजरा करायचा आहे की तो आनंद चेहऱ्यावरती दिसता कामा नये. काय सुंदर साधकाची सूत्र आहे तो ही. मन तिहर्ष जनावन तेही, त्याला जाणूच दिलं नाही. आणि मनामध्ये काय विचार चाललाय मारीचाच्या, मनामध्ये तो विचार करतोय की खूप झालं हे राक्षसी जीवन, हे राक्षसी शरीर मिळालं, परंतु न जाणे काय आपलं संचित होतं की ताडका आणि सुबाहूला मारताना भगवंताने आपल्यावरती विशेष कृपा केली.
की या मारीच्याला जिवंत ठेवायचं एका वेगळ्या कारणासाठी. त्यामुळे जेव्हा तो बाण लागून मी एवढ्या लंकेच्या किनाऱ्यावरती येऊन पडलो, तेव्हा क्षणभर मी देखील दुःखी होतो. कारण ताडकासुभाऊशिवाय आपण कसं जगायचं. इकडं कोणी राक्षस देखील विचारायला तयार नव्हते. परंतु जसं जसं त्या भगवंताचं स्मरण माझ्या हृदयामध्ये भरू लागलं, तसं तसं माझ्या जीवनाची, माझ्या विचारांची दिशाच बदलत गेली. आणि आज या स्मरणाची फलश्रुती मला प्राप्त झाली, कारण मी माझ्या परमप्रियतमाच्या दर्शनाने माझ्या नेत्रांचं पारणं फेडणार आहे. परमप्रियतम, काय शब्द वापरलाय मारीच्याने. निज परम प्रीतम देखी लोचन सुफल करी सुख पाई हो. प्रीतम तर जगामध्ये अनेक आहेत. कोणाचा मित्र, कोणाची पत्नी, कोणासाठी आणखीन कोणी व्यक्ती, हे प्रत्येक जण या देहाच्या आधाराने प्रीतम आहेत. परंतु या सगळ्या असलेल्या अत्यंत प्रिय गोष्टींमध्ये परमप्रीतम कोण आहे, जे एका राक्षसी देहाला कळू शकतं, ते आमच्यासारख्या सात्विक वृत्तीच्या मनुष्याला कळू शकत नाही. हे दुर्भाग्य आहे. आम्ही या भगवंताच्या आधाराने आमच्या प्रिय लोकांच्या साठी म्हणून अनेकदा काळजी करतो, परंतु आपला परमप्रीतम, जो आपल्यासाठी अत्यंत मनापासून वाट पाहतोय. समर्थ देखील दासबोधामध्ये म्हणतात ना, की ज्ञान म्हणजे काय, की पहावे आपणासी आपण. आणि त्यामध्ये समर्थांचा तो शब्द नेमका डोळ्यासमोर येईना, की खूप दिवस झाले, खूप दिवसानंतर आपण आपल्या स्वतःला भेटलो. हेच परमप्रीतम आहे स्वरूप. तोच आत्माराम आहे, जो अनंत जन्म आपल्या अंतरंगामध्ये आपल्या बरोबर आपली वाट पाहतोय. बघा, असा परमप्रीतम आज मला मिळणार. त्याच्या दर्शनाने माझ्या नेत्रांचं पारणं फिटणार. मला खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होणार. आणि हो, काय या रावणाने माझ्यावरती कृपा केली, की केवळ मला तिथं रामरायाच नाही, तर त्याच्या समवेत जानकी देवी देखील दिसतील. त्यांच्याबरोबर छोटा बंधू लक्ष्मणजी देखील दिसतील. आणि हो, बरं झालं रामाने त्यावेळेला मला मृत्यू दिला नाही. जरी सुबाहू ताडकेला मृत्यूच्या पश्चात भगवंताने सद्गती दिली, तरी देखील त्यांना रामाच्या दर्शनामध्ये एक न्यूनता राहिली, की त्यावेळेला केवळ त्यांनी राम आणि लक्ष्मणाला पाहिलं. परंतु आज मी परमकृपेच्या आधाराने रामाच्या समवेत जानकी देवीला देखील पाहणार, लक्ष्मणजींना देखील पाहणार. जगदंबेच्या दर्शनाशिवाय जीवनाला पूर्णत्व कुठलं. काय मरणाचा योग आलेला आहे, भगवंताने आपल्याला दिलेला आहे. असा मनामध्ये विचार करत करत मारीच अत्यंत प्रेम विभोर झालेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी माझं मन तल्लीन करेन. ते माझ्यावरती अत्यंत क्रोधित होऊन धावत असतील. माझ्या माग मी कपटाने एक मृग होणार आहे, आणि मी अत्यंत वेगाने धावत असताना प्रभू देखील क्रोधाने माझ्या माग माग धावत असतील. आणि या भगवंताचे चरण मी माग वळून वळून वारंवार पाहत राहीन. कशा पद्धतीने प्रभू माझ्या माग धावतायत. त्यांच्या या चरणांच्या वरती मी माझं मन एकाग्र करेन. भगवंताचे डोळे धावत असताना कदाचित क्रोधित असतील, परंतु तो त्याचा क्रोध देखील अत्यंत माझ्यासाठी मोक्षदायी ठरणार आहे. अशा या भगवंताला आज प्राप्त करून घेण्याची एवढी मोठी संधी मिळाली, जो भगवंत खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे, जो अवश्य आहे. परंतु असा अवश्य भगवंत देखील माझ्या मृत्यूसाठी एवढे कष्ट घेणार,
आणि त्या मृत्यूच्या पश्चात मला मोक्ष प्राप्त करून देणार, यापेक्षा जीवनाचं सद्भाग्य ते कुठलं? अशा स्वतंत्र भगवंताला वश करणारा हा क्षण माझ्या आयुष्यात आलेला आहे. आहा, तेच आनंद सागर श्रीहरी आज माझा वध करणार आहेत. ते आपल्या हाताने बाण संधान करून या देहातून माझी सुटका करणार आहेत. मम पाछे धर धावत धरे सरासन बान, फिरी फिरी प्रभु ही बिलो की हो धन्य नमो समान. मी आता रावणाच्या बरोबर तिथं जाईन. प्रभू रामचंद्रांच्या समोर कपटाने हे मृगरूप धारण करेन. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र मला पकडण्यासाठी माझ्या मागे धावू लागतील, तेव्हा त्या भगवंताच्या पुढे मी धावत असताना सतत माग वळून 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 भगवंताला पाहत राहीन. त्याचं ते सुंदर विलोभनीय रूप, धावल्यामुळं झालेल्या कष्टांमुळे आलेले हे घामाचे सुंदर बिंदू, ते क्रोधित झालेले डोळे, हातामध्ये असलेलं ते सुंदर धनुष्य बाण, आणि प्रभू रामचंद्र माझ्याकडं ज्या वेगाने, ज्या अत्यंत त्वेषाने धावत येत असतील. भीष्म पितामहांची आठवण येते. कुरुक्षेत्रावरती जेव्हा श्रीकृष्णाने एका टप्प्यावरती भीष्म पितामहांच्या वधासाठी जरी त्याने प्रतिज्ञा केली असली की मी शस्त्र उचलणार नाही, परंतु जेव्हा तो आपल्या रथाचं चाक घेऊन भीष्म पितामहांच्याकडे धावत येतो, त्यावेळेला भीष्म पितामह हातातलं धनुष्य बाण खाली टाकून ये हरी ये ये याच तर क्षणाची वाट पाहत होतो. तेव्हा तो क्रोधित होऊन येणारा श्रीकृष्ण, लाल बुंद झालेले डोळे, रथाचं उचललेलं ते चाक, आणि भीष्म पितामहांचा तो अत्यंत समाधानाचा आविर्भाव, हे सर्व काही डोळ्यासमोर आणल्यानंतर सज्जनो, या मारीच्याच्या अंतःकरणामध्ये देखील या क्षणाच्या आधाराने तो काय आनंद, काय समाधान प्राप्त करत असेल, याचा विचार मला वाटतं हेच आमच्यासाठी आमच्या अंतिम श्वासाचं गाठोडं असलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ही अनिवार्य ओढ, मृत्यू हे त्याच्यासाठी एका आनंद उत्सवाचं प्रयोजन झालेलं आहे. आणि अशा मृत्यूला बिलगण्यासाठी अत्यानंदाने मारीच रावणाच्या समवेत पुढं पुढं निघालेला आहे. सज्जनो, आता या कथाभागामध्ये मारीच कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांना सीताजींपासून वेगळं करणार, त्याचं चरित्र आपण उद्याच्या कथाभागामध्ये ऐकूया. जानकी जीवन स्मरण जय जय.